सर आय जस्ट कांट बिलीव्ह. मला विश्वासच बसत नाही की तुम्ही माझ्या घरी आलाय. कांट बिलीव्ह काय? समोर तर बसलेत तुझ्या. आणि झालं ना, आता किती वेळा तेच बोलणार आहे? जेवले ते? नाही तसं नाही, पण म्हणजे मला आधीपासून तर माहिती असतं की तुम्ही येणार आहात. मला कल्पना जरी असती तरी मी अजून काही अरेंजमेंट्स केले असते ना. म्हणजे स्वतः कुकिंग मध्ये थोडं लक्ष दिलं असतं, किंवा तुम्ही आत आल्यापासून म्हणजे तुमच्या एंट्री पासून ते आतापर्यंत काहीतरी सरप्राइजेस प्लॅन केले असते ना, अशा अर्थानं म्हणतोय मी. इट्स ऑल राईट गुरु, यांनी सुद्धा छानच प्लॅनिंग केलं होतं सगळं. थँक्यू सो मच. बरं झालं हे तुम्हीच बोललात. ह्यांचा नाहीतर आमच्यावर विश्वासच नाहीये. नाही, तुमचा स्वयंपाक आणि त्याच्याबद्दल मला जरा बस जावे बापू, बस. नाही, आम्हाला कधी काय करायचं हे कळतं ना. आणि त्यातून आज शास्त्री घरी आलेत म्हणजे आम्हाला कळणारच. काय बोलताय? शास्त्री नाही. अहो, हे यशवंत सर आहेत ना. तुम्ही शास्त्री कोणाबद्दल बोलताय? मी सांगते काय आहे, मला क्रिकेट बद्दल खूप नॉलेज आहे. म्हणजे मला खूप आवडतं क्रिकेट. सो क्रिकेटचे कोच आहेत ना शास्त्री, त्यांच्याबद्दल बोलत होते मी. म्हणजे आता राधिका आहे ना, राधिका ती आमच्या शनू बेबीची कोच आहे की नाही, तर त्याच्यामुळे मी राधिकाला कोच असं म्हणून मी कोचेश्वर शास्त्री म्हटलं. तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका. मी अशीच मध्ये वेड्यासारखी मी अशीच मध्ये मध्ये काही बोलते, जोक्स वगैरे. नाही, इट्स ओके. पण तुम्हाला खरंच क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे? हो, खूप खूप खूप. म्हणजे तुम्हाला सांगते ना की माझ्या नावावर कॉलेजमध्ये क्रिकेटचा रेकॉर्ड आहे. मी क्रिकेटची प्लेयर होते ना कॉलेजमध्ये असताना. मला खूप आवड आहे आणि म्हणून मी क्रिकेटचं एक्झाम्पल दिलं. वाव, दॅट्स ग्रेट. नाही म्हणजे मला खरोखरच स्पोर्ट्स पर्सन मध्ये खूप रिस्पेक्ट आहे. मीन्स तुम्हाला माझ्या बाबतीत पण रिस्पेक्ट आलाच असेल ना. थँक्यू सो मच शास्त्री. पुन्हा शास्त्री. शनू बेबी, वाईट बॉल समज आणि सोडून दे ना. बाय द वे, तुम्ही स्पोर्ट्स पर्सन होतात म्हणजे तुम्हाला व्यायामाची खूप आवड असेल नाही का? खूप 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 म्हणजे खूपच. पण काय झालं, ऍक्च्युली स्पोर्ट्स सुटलं आणि मी पण सुटले. म्हणजे वजन वाढलं. दिसतंय ते. आय मीन, आपल्याला आयुष्याच्या आपल्या प्रत्येक टप्प्यावरती ना आपली आवड जोपासता आली पाहिजे. तुम्ही अजूनही तुमच्या फिटनेसकडे लक्ष द्या, तुमच्यासाठी चांगलं राहील ते. तुम्ही हे सांगताय मला? तुम्ही सांगताय तर मी नक्की विचार करेन. बाबा, काही लोकांना काही कारणामुळे आपल्या आवडीनिवडी नाही जपतायत, पण काही लोकांच्या आवडीनिवडी सतत बदलत असतील तर काय करायचं? कळलं नाही मला. ज्याला कळायला पाहिजे त्याला कळलं. एक मिनिट राधिका. नाही, दिस इज नॉट राईट. म्हणजे यशवंत सरांसमोर मुद्दाम माझा पाणउतारा करण्यासाठी जर तू असं बोलत असशील तर दॅट्स नॉट राईट. प्लीज. पण नक्की ती काय म्हणतेय आणि त्याच्यावरती तू काय म्हणतोयस ते कळेल का जरा? नाही, मला माहितीये ना सर. नाही, मी काहीच नाही बोलले. म्हणजे मी कोणाचं नाव घेतलंय का? नाही, नाव नसशील घेतलं तरी मला माहितीये ना की माझा पाणउतारा करण्यासाठी तू मुद्दाम मायाच नाव, म्हणजे नाव न घेता तू मायाबद्दलच बोलतेस, बरोबर ना? ओ माया या मायाचा आता विषय आलाच आहे तर जावई बापू सांगून टाका ना आम्हाला खरं काय ते. म्हणजे कोण खरं कोण खोटं हे आम्हालाही कळेल ना. नाही हो, अर्थात मला बोलायचंच आहे. माया आणि माझ्याबद्दल सर काय ना, मी म्हणजे सिरियसली तुम्हाला सांगतो, माया आणि माझ्याबद्दल आजकाल खूप बोललं जात आहे. पण मी तुम्हाला खरंच सांगतो, आम्ही फक्त कलिग्स आहोत. माया फक्त माझी मैत्रीण आहे, आमच्यामध्ये तसं काही नाहीये. कलिग.
हो, फक्त कलिग्स आहोत. हा, म्हणजे ऑफिसमध्ये आम्ही एकत्र असतो, अर्थात एकत्रच काम करतो, मग एकत्रच असणार ना. आणि आमची मैत्री आहे, ऑफिस बाहेरही मैत्री आहे. बरं, मी मान्य करतो जरा जास्त चांगली मैत्री आहे, पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की आमच्यात काही, आय मीन कम ऑन, दॅट्स व्हेरी चीप. आणि मधल्या काळामध्ये जे काही घडलं त्यामुळे माया फार डिस्टर्ब होती सर. त्यामुळे मी तिला फक्त डिस्टर्ब होती का ती? राहू दे, स्वतः सिंपती घेऊन उगाच बोक्याला ब्लेम करू नकोस. कूल डाऊन शनाया. गुरुला सिरियसली काहीतरी सांगायचंय, त्यामुळे आपल्यालाही सिरियसली ते ऐकून घ्यायला हवं, नाही का? तू बोल गुरु. नाही सर, मला बोलायचंच आहे. आणि आय एम व्हेरी थँकफुल टू यू की तुमच्या समोर मला हे बोलता येत आहे. कारण तुमच्या समोर तरी मी खोटं नाही ना बोलणार सर. मी कशाला खोटं बोलेन? आणि ऍटलिस्ट तुमच्या समोरच बोलणं झाल्यामुळे इतरांचाही विश्वास बसेल की मी जे काही सांगतोय ते खरंच आहे. सो मला खरंच जे काही येते तुम्हाला खरं खरं सांगायचंय. पाहिलं सर, हे असं आहे. म्हणजे मी आता काहीतरी सिरियसली सांगायला गेलो की या घरामध्ये माझा कोणी रिस्पेक्टच ठेवत नाही सर. सतत टिंगलटवाळी, म्हणजे सॉरी, आय एम नॉट कंप्लेनिंग, पण हे असं आहे सर, मला सिरियसलीच घेत नाहीत. तू मायाबद्दल काहीतरी म्हणत होतास. हा सर, मी मायाबद्दलच म्हणत होतो. तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतो की सर, हे सगळे समजतायत तसं माया आणि माझ्यामध्ये काही नाही आहे सर. खरंच माया आणि मी फक्त मित्र आहोत, फक्त कलिग्स आहोत. आणि मित्रांमध्ये असं काहीतरी, कुणीतरी कलुषित असं काहीतरी करणं इज नॉट राईट सर. माझं लग्न झालंय, मान्य आहे की माझी बायको एवढी जबाबदार नसेल, पण मी एक जबाबदार नवरा आहे सर. आता मी आणि शनाया सर, आमच्यामध्ये भांडणं होतात ना. म्हणजे कुठल्या नवरा बायकोत भांडणं होत नाहीत? होतात की नाही शनाया? हो, रोजच होतात. हो, रोज होतात. तेवढ्यामध्ये कधी कधी डोकं तापतं, मला प्रचंड राग येतो. रागाच्या भरामध्ये मी कधी घर सोडूनही निघून जातो, पण ते फक्त तेवढ्या पुरतं. एकदा का राग ओसरला ना की मला परत माझा संसार, माझं घर असं सगळं आठवायला लागतं आणि माझी पावलं आपोआप परत मायाकडे. घराकडे वळतात. माझी पावलं परत घराकडे वळतात सर. सो सर, मी या लेवलला जाऊन जर विचार करत असेल तर शनायाला सोडून इतर कुठल्याही मुलीकडे जाण्याचा विचार कधी करेन का सर? तुम्हीच सांगा. ते शनायाला सांगतील की तू माझ्या आयुष्यात किती महत्वाची आहे, ते तिच्या मागे लागतील आणि तिला पटवण्याचा प्रयत्न करतील. काय हसायला काय चालू? हसताय काय? मी सिरियसली सांगतोय ना काहीतरी. राधिका, हॅट्स ऑफ टू यू. कशाबद्दल? मला इतके दिवस वाटायचं की माणसांची ओळख मला चांगली येते, पण आज कळलं माणसांची खरी पारख तर तुला आहे. म्हणजे सर, कमाल आहे, कमाल. एनिवे, चला मला निघायला हवं. शनाया, वन्स अगेन हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू डॅडी. बाय बाय. बाय. सर, काय हसताय काय? काय नाही. बोल गुरु. माया, मला इथे काय चाललंय नक्की मला काही कळतच नाहीये. म्हणजे? अरे, आता तू सांगितल्याप्रमाणे मी तसंच्या तसं वागण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी या सगळ्यांच्या समोर कसं माया आणि मी मित्र आहोत, म्हणजे आम्ही फक्त मित्र आहोत, आमच्यामध्ये तसं काही नाहीये. हे सगळं जसंच्या तसं सांगण्याचा प्रयत्न केला. पुढे काय झालं? अरे मग हे राधिका, शनाया आणि तिची मम्मा हसायलाच लागले. मी अचानक दात काढायला लागले. मला काही कळलंच नाही काय. जस्ट रिलॅक्स, ओके? जस्ट इग्नोर देम. यशवंत सर काय म्हणाले ते सांग. अरे तेच तर, ते काही बोललेच नाही. पण माया, तुला सांगतो, त्यांच्या रिॲक्शन वरून असं वाटत होतं की त्यांना काहीतरी, आय डोंट नो, म्हणजे संशय येतोय की त्यांचं मत जरा राधिकाच्याच बाजूनं जायला लागले की काय. मला आता सॉलिड रेस्टलेस व्हायला होतं यार. मला टेन्शन आलंय. हे बघ, आपण वेळीच काही केलं नाही ना तर उगीच आपलं. गुरु, काम डाऊन.
तू नको इतका पॅनिक होऊ. तू फक्त एक काम कर, त्या तिघींच्या बोलण्यामधून नक्की काय घडलं याचा अंदाज घे. मीनवाईल मी यशवंत सरांना गाठण्याचा प्रयत्न करते. हा ओके ओके. बाय. सॉरी पूजा. हाय सौमित्र. सॉरी माझ्यामुळे वाट बघायला लागली का खूप? हाय, इट्स ओके. किती वेळ लागेल शनाया मॅडम ना? हा मी शनाया मॅडमना कॉल केला होता आता, पण माहित नाही आता किती वेळ लागेल काय त्यांनी अजून सांगितलं नाही मला. सॉरी काय एवढं हसायला काय झालंय? तुम्ही त्या पिंकीच ना? सॉरी, त्यावेळी आम्हाला तुमची खरी ओळख कळली होती. SB ग्रुप ऑफ कंपनीचे मालक, पण असे पिंकी म्हणून काय फिरत होता? काय नाही, येते परिस्थिती माणसावर तेव्हा करायला लागतं असं काय काय. हो, म्हणूनच आता मॅनेजरचं काम करावं लागतं. अहो राधिका सुभेदार तुमच्या मिसेस ना, मग आता मॅनेजर म्हणून काम करावं लागतंय. आता काय, आता आली परिस्थिती तशी, राहू दे ना. आपण कामाचं बोलूया ना. आता काय मी आहे आता, हा म्हणजे शनाया मॅडमचा मॅनेजर आहे मी, त्यांच्या वतीने भेटायला आलोय असं समजा, आणि आपण बोलूया. अहो ते सगळं सोडा, मी काय बोलते, तुम्हीच येता का? कुठे? पिंकी म्हणून. अहो आरजे पिंकी. अहो काय मजा येईल, लोकांना नंतर कळेल की आपण मुलीशी नाही तर मुलाशी बोलत होतो. ऐका ना, पाया पडू का हो तुमच्या? हे पिंकी जरा वेळ आणि तुमचं हसणं बाजूला ठेवा ना. मला आत्ता कळतंय माझं हसणं किती डोक्यात जात असेल. प्लीज प्लीज आता हसू नका, हसणं जरा बाजूला ठेवा. आपण कामाचं बोलूया ना प्लीज प्लीज. हा आता आपण तुम्हाला, मला एवढंच सांगा, तुम्ही असे तातडीने का आला तिथे? काल न्यूज मध्ये बघितलेलं की राधिका मसाल्याच्या प्रमुख शनाया मॅडम झाल्यात, मग त्या वेळ कसे देतील? अच्छा अच्छा, त्याचं टेन्शन आलंय ना. मग तुम्ही नका टेन्शन घेऊ. आपण एक काम करूया, आपण इथेच एक हॉटेल आहे जवळ, तिथे जरा निवांतपणे बसूया. हा म्हणजे शनाया मॅडम येईपर्यंत आपल्याला बोलता येईल. ओके चल. पिंकी आपण का हसतोय हे ना अजूनही कळलेले नसणार आहे. नाही खरंय. आणि मग नंतर आता ते मायाला फोन करणार, इथलं सगळं रिपोर्टिंग करणार. हो, मग माया त्याला सांगणार, गुरुना डोंट वेस्ट टाइम टॉकिंग टू मी, बाहेर जा आणि त्यांचं बोलणं ऐक, दॅट्स मोर इम्पॉर्टंट. कुठल्या क्षणी येईल बाहेर आता. काय चाललंय? गप्पा. तसं नाही, एक विचारायची पद्धत असते ना की काय काय चाललंय बॉब. गप्पा. काय चाललंय म्हणजे कसं काय चाललंय? अच्छा, विचारायची पद्धत असते म्हणून विचारताय का तुम्ही? हो, पद्धत म्हणूनच विचारतोय की काय चाललंय बॉब. पण मला असं वाटतं की तुमच्या मनात काहीतरी प्रश्न आहेत. तसंच जर असेल ना तर डिरेक्टली विचारा ना, उगीच कशाला या पद्धती वगैरे. विचार. काय बरोबर ना शन्या? आता तुम्ही दोघी एकत्र असल्यावर मला काय बोलू द्याल ना, माझं काही ऐकणारच नाही. बोल ना, बोलतो हवं ते बोल, ऐकू आम्ही. नाही, मी काय वेगळं बोलणार. मी सरप्राईज आहे. असं अचानक यशवंत सर आणि राधिका घरात आले अचानक, त्यामुळे मला याचं छान वाटलं. पण बरेच आधी आला असाल ना म्हणजे? हो. मग गप्पा वगैरे रंगले असतील? हो, रंगणारच ना. मग गप्पा बसायला काय शोक सभा आहे घरी इथे? तसं नाही, मी आपलं एक जस्ट विचारायचं म्हणून म्हणतोय. म्हणजे अचानक असा कसा प्लॅन झाला? म्हणजे यशवंत सर आणि राधिका जेवायलाच कसे आले? किंवा म्हणजे अचानक जाताना पण ते काहीतरी म्हणाले, मला काही कळलं नाही. असं मला जरा किती लहान मुलासारखे प्रश्न पडलेत ना. किती चौकस आहात तुम्ही. वा. ते सगळं जाऊ द्या, पण यशवंत सर कसे काय आले होते? त्यांना शन्याला भेटायचं होतं, बोलायचं होतं, कॉंग्रॅट्स करायचं होतं. आता ती राधिका मसाल्याची सर्व आहे ना म्हणून. आणि हा, एक परीक्षा घ्यायची होती तिची म्हणून आले होते. मग तुला काय वाटतं काय झालं असेल?
मला विचारण्यापेक्षा तुम्हाला जे माहिती आहे ते सांगा ना. काय नाही, शनायाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि ती एक्झाम मध्ये पास सुद्धा झाली. म्हणून त्या जाताना ते म्हणाले ना, राधिका माझ्यापेक्षा तुला माणसं जास्त कळतात. अच्छा ते म्हणून असं म्हणाले का ते? अच्छा ते म्हणून असं म्हणाले. हा, तुम्हाला काय वाटलं? नाही असं काही वाटलं काही नाही. छान मस्त. चालू द्या, तुमच्या गप्पा चालू द्या. जाऊ बापू. तुम्ही अच्छा ओरडता काय हो? इथेच आहे ना, मी हळू बोलून दचकायला होतं ना. हो, पण आता दचकू नका. हे आता जे सांगणार आहे ना ते ऐकल्यावर खरंच तुम्ही दचकाल. काय आता? तुम्हाला म्हणून सांगते, आता जो यशवंत म्हणून यशवंत आला होता ना, तो यशवंत नाहीच आहे. काय? तो आहे सुधाकर शास्त्री. सुधाकर शास्त्री? काय बोलताय काय तुम्ही? खरं सांगते मी, तो यशवंत म्हणून फिरत असेल इथे तिथे, पण तो यशवंत नाहीये, तो सुधाकर शास्त्री आहे. आणि तो सौमित्राचा बाप म्हणून फिरतोय, पण सौमित्राचा बाप तो नाहीच आहे आणि सौमित्रही त्याचा मुलगा नाहीच आहे. यांची काय ट्रीटमेंट वगैरे चालू आहे का? नाही मम्मा, काय चाललंय ग? खरं सांगतीये. तुमच्या डोक्यावर काय? माझ्या डोक्यावर काय पडलं? जाऊ दे. काय माझ्या डोक्यावर? काय म्हणाले ते? नाही, तुम्ही बऱ्या आहात ना? हा का? त्याच ऐक ना. थँक्स. सन्या, तुला बाय म्हणायचंय का? नाही, थँक्सच म्हणायचंय. आता कशाबद्दल थँक्स? माझ्याकडे जेवायला आल्याबद्दल. आता इतकं प्रेमानं निमंत्रण दिलंस तू, मग का नाही येणार मी? ऑल्सो तू जायच्या आधी मला एवढंच सांगायचंय, म्हणजे मी काल म्हणाले तसंच, राधिका मसाल्याची जबाबदारी मी खूप मनापासून पार पाडेन. शन्या, हे बघ, तू ना स्वतःशी खूप प्रामाणिक आहेस. आणि एकदा माणूस प्रामाणिक असला ना की तो काहीही करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समोरच्या माणसाला समजून घेऊ शकतो, त्याच्या भावना समजून घेऊ शकतो. हे बघ, तुला आता ह्या सगळ्या कामामध्ये इंटरेस्ट नव्हता, अनुभव थोडासा कमी आहे, पण तुला या कामाची माहिती आहे. त्यामुळे मला खात्री आहे तू हे काम खूप चांगल्या पद्धतीने करशील. मला खात्री आहे तू स्वतःची एक इमेज तयार करशील आणि तुझी ही इमेज राधिका मसालेला पुढे घेऊन जाईल. पण शन्या, एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव, जेव्हा एखादी कंपनी मोठी होते ना, तेव्हा त्याबरोबरच एक चेहरा आपल्या समोर येतो. तो त्या कंपनीचा फेस असतो. पण एवढंच नसतं, असंख्य लोक असतात ज्यांचे हात ती कंपनी मोठी करण्यासाठी लागलेले असतात. जसं की आपल्या कंपनीमध्ये मसाले कुटणाऱ्या बायका, त्यांच्यामुळे राधिका मसाले आज एवढी मोठी कंपनी होऊ शकली. त्याला कारण एकच आहे, मी जरी या सगळ्या बायकांना रोजगार दिला असला तरी या बायकांनी मोठं होण्याचं त्यांचं स्वप्न मला दिलं. आणि म्हणूनच मी आज इथवर पोचले. हे बघ शन्या, त्या बायकांनी केवळ मला स्वप्न नाही दिलं, तर हा विश्वास दिला की मी काहीही करू शकते. त्यांना कधीच नाराज करू नकोस. त्या जोवर तुझ्या बरोबर आहेत तोवर कोणीही तुझं काहीही वाकडं करू शकत नाही, अगदी गुरुनाथ आणि माया सुद्धा. हे मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, आणि या सगळ्या टिप्स मी लक्षात ठेवेन नक्की. त्रे, तू हे सगळं लक्षात ठेवशील, पण हा, यापुढे तुला खूप सावध राहायला लागणार आहे. हा, स्पेशली गुरुनाथच्या बाबतीत. ते कसे तुला माहितीये, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. गॅरीच्या तर ना चिडायचं नाही, रागवायचं नाही, शांत राहायचं. आपल्याला काही माहितीये हे समोरच्या माणसाला कळू द्यायचं नाही. एका कानाची खबर दुसऱ्या कानाला जाता कामा नये, कळलं? बरं, ठीक आहे, फाईन. आजच्या या मिनी ट्रेनिंग मधल्या सगळ्या टिप्स मी नक्की लक्षात ठेवते. ओके, चल निघू. हो, ठीक आहे. बाय बाय. बाय बाय.